या दोन ग्रंथाचं श्रवण करून भगवंताचं अखंड नाम चिंतन करून आमचा काय फायदा होईल. महाराज आता फायद्यावर बोलतात काही आमचा फायदा असला तर आम्ही करू. तर महाराज तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे समजेल. भजन करा विठाला विठाला महाराज एक श्रीमंत घर होतं बरं का. कसं श्रीमंत असं म्हणजे लय पैसा आणि ते गावाच्या बाहेर होतं. मग 4 चोरांनी ठरवलं आपण आज इथं चोरीच करायची. महाराज 4 चोर गेले घरात गेले. महाराज आधीच्या बाया जरा चॅप्टरच होत्या. आधीच्या म्हातारी बाया म्हातारीला कळालं आता चोर तर आपल्या घरात शिरल्या. आपण कालवा केला तर आपल्याला हानत्यान तरी नाही तर बांधून सोनं तरी घेऊन जात्या. महाराज त्या म्हातारीने ते केलं. संवाद साधला तिच्या पतीशी. म्हणजे होय हो आपल्या लग्नाला किती वर्ष झालं. महाराज ते आता म्हातारा म्हणलं म्हातारा बी चॅप्टर होतं. म्हातारा म्हणलं झालं 20 वर्ष. महाराज ती म्हणली म्हातारी म्हणली की आपल्या 20 वर्षामध्ये आपल्याला एक मुलगा झाला आपण त्याचं नाव काय ठेवायचं. महाराज ती म्हातारा म्हणलं हैदर. महाराज ती मोठ्याने वाढायला लागली. हे हैदर किधर है बेटा तू आजा. महाराज आता मग तिकडं त्या रोडनी 4-5 पोलिस जात होती. आता त्या योगा असा आला त्या पोलिसाचं एका पोलिसाचं नाव होतं हैदर. महाराज ती म्हातारी इतक्या मोठ्याने बॉम्बलायला लागली. त्या चोरांना वाटलं पोरगा असेल कुठं हरवलं का काय. महाराज ती इतक्या मोठ्याने आवाज द्यायला लागली. मग पोलिसच आला त्याच्यापाशी. म्हणला काय झालं म्हातारी. महाराज म्हातारी म्हणली माझ्या घरामध्ये 4 चोर शिरल्यात ती चोरी करतात. महाराज मग त्या हैदरने काय केलं एक शिट्टी वाजवली आणि 5-6 पोलिस आले त्या चोरांना घेऊन गेली. महाराज मग दृष्टांत संपला. महाराज जर ती म्हातारी हैदर नावाचा आधार घेऊन चोरांपासून मुक्त होऊ शकते तर आपण या अखंड नाम चिंतन करून आपण कळीकाळाच्या तावडीतून मुक्त होऊ शकत नाही का. होऊ शकत नाही का महाराज. होऊ शकत ना. म्हणून अखंड चिंतन विठोबाचे विठाला विठाला महाराज म्हणतात की जे गीता भागवत आणि भगवंताचं अखंड नाम चिंतन करतात ना तर तशा व्यक्तीची मला सेवा घडावी आणि हेच अभंगाचं शेवटचं चेहरा.
देवा वाटे वाटे दयाचा हरी वाटे देवा दयाचा हरी दयाचा हरी वाटे देवा दयाचा हरी वाटे देवा वाटे देवा तरी माझ्या दैवा पार नाही ज्ञानेश्वर माऊली मंडळी, तुम्हाला जाता जाता एवढंच सांगेन की तुमचं माझं सगळं कीर्तन जरी तुमच्या लक्षात आलेलं नसेल तरी एवढ्या 4 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली म्हणजे आपल्या जिवंत आई वडिलांची सेवा करा. दुसरी म्हणजे आपल्या धर्माविषयी स्वाभिमान ठेवा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार द्या. महाराज, जर आपली लाखोंची इस्टेट असेल आणि जर मुलांना संस्कारच नसतील ना तर त्या लाखोच्या इस्टेटीला शून्य किंमत आहे. किती? शून्य किंमत आहे महाराज. आणि आपल्या जिवंत आई वडिलांची सेवा करा. महाराज, आई जिवंत असताना आपण 1 रुपया सुद्धा मोडत नाही आणि आई गेल्यावर माग रडत बसतो. महाराज, डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा येईल पण मातीआड गेलेले आई वडील कधीच पुन्हा येणार नाही. म्हणून महाराज, आई वडिलांची सेवा करा. महाराज, आपल्या देशामध्ये आता जरा भ्रष्टाचार जास्त झालाय, माहिती का नाही तुम्हाला? मला तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 4 देश असतात, एक जपान, अमेरिका, इंग्लंड आणि भारत. महाराज, 4 देश असतात. आता मोठे देश, प्रगतशील देश आहेत सगळ्यात. आता भारत तर पहिल्याच क्रमांकाला येतो. महाराज, चौघांनी ठरवलं की आपली एक सभा भरवायची. महाराज, 4ही राष्ट्राचे प्रधानमंत्री एकत्र आले आणि बसले. महाराज, त्यांच्यात चर्चा चालू झाली.
तुमच्या देशात किती भ्रष्टाचार आहे, आमच्या देशात किती भ्रष्टाचार आहे. मग महाराज म्हणजे त्यांनी एक मुद्दा मांडला की कोणाच्या देशात एखादं मर्डर झाला काय झालं तर कोणाच्या देशात पटकन गावते माणूस. महाराज आता मग ती जपानचा प्रधानमंत्री होता ती म्हणला आमच्या देशात 4 दिवस लय झाले जास्तीत जास्त 4 मी 3 दिवसात तर नक्कीच. महाराज दुसऱ्या नंबरला मग इंग्लंडचा पंतप्रधान म्हणला तर मला लय दिवस झालं 2 दिवस लय झाला आम्हाला 2 दिवस आणि फार तर फार किती दिवस 1 दिवस. महाराज अमेरिकेचा होता अमेरिकेचा म्हणला आम्हाला फक्त 1 दिवस आणि जास्तीत जास्त 5 तास. महाराज भारताची वेळ आली भारताचा पंतप्रधान म्हणला आम्हाला 8 दिवसच आधी माहित असतो कुठं मर्डर होणार आहे कोणी केलं. महाराज एवढा भ्रष्टाचार केला आपल्या देशात चालू आहे. विठ्ठल जय पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरु